गेल्या अनेक वर्षापासून रोटरी क्लब सोलापूर MIDCच्या वतीने काही वंचित मुलं कधीच कारमध्ये न बसलेल्या मुलांसाठी आम्ही एक उपक्रम राबवतो। तो उपक्रम म्हणजे कारमधून सहल जवळपास 40 किलोमीटर अंतरापर्यंत आम्ही दरवर्षी सहल काढतो। यंदाच्या वर्षी कुडल संगम येथे 4 शाळा जे स्लम एरियामध्ये असलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना आज नेतोय। एकूण 40 कारमधून हा प्रवास सहल आज निघत आहे। या सहलीसाठी सर्व रोटेरियन सहभागी होऊन सहकार्य करत आहेत। या सहलीसाठी महागडे कार उपलब्ध झालेले आहेत। सर्व कारधारकांचे आम्ही आभारी आहोत आणि ही सहल अविस्मरणीय ठरण्यासाठी आमचे सर्व रोटरी परिवार सहकार्य करत आहेत। धन्यवाद। रोटरी क्लबच्या वतीने एक अगदी उत्तम उपक्रम जे अगदी या कामगार म्हणजे या इंडस्ट्री एरियामध्ये जे कामगार वर्ग काम करतात, अगदी गरिबी हालाकीमध्ये त्यांनी काम करतात आणि त्या मुलांचं जे हा प्रवास म्हणजे कारमधून जे ते आनंद घेत आहेत त्यांची आनंद बघून आम्हाला म्हणजे अश्रू येतं की त्यांचं जीवन आणि त्यांचं प्रवास करीत असताना त्यांना एक असं प्रेरणा निर्माण होईल की आम्ही बी पुढच्या शैक्षणिक घेऊन एक चांगलं शिक्षण घेऊन एक कर्तृत्ववान बनू असं त्यांच्या कारमधून प्रवास करताना निश्चितच त्यांना प्राप्त होईल। आणि पुन्हा एकदा मी रोटरी क्लबचं जे MIDC रोटरी क्लबचं जे उपक्रम आहे या व्यतिरिक्त अनेक उपक्रम त्यांनी राबवला जातं आणि या रक्तदान शिबिरचा जो फार मोठा उपक्रम MIDCमध्ये फार मोठ्या प्रमाणात तो केलं जातं आणि समाजसेविक असं सर्व उपक्रम त्यांच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून होत आहे। उत्तरोत्तर त्यांची अजूनसुद्धा चांगल्या प्रकारे सेवाभावीचे त्यांचा उपक्रम करावा असं या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व गरीब विद्यार्थ्यांना, लहान मुलांना, बालगोपालांना माझ्या शुभेच्छा। रोटरी क्लबचे सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या शुभेच्छा। मी रोटरीयन सुहास लाहोटी, असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट 3132। आज रोटरी क्लब सोलापूर MIDC या आमच्या क्लबने हे जे एक सुंदर प्रोग्राम आयोजित केलं आहे, जे वंचित मुलं आहेत त्यांच्या भावना ओळखून व ज्या मुलांना आतापर्यंत कधी गाडी हे फक्त लांबून बघण्यात आली पण त्यांना बसूनच चक्कर नाही तर 40 किलोमीटरपर्यंतची त्यांचं पूर्ण प्रवास घडवून आणला आहे व दिवसभर त्यांना एक आनंद महोत्सव त्यांनी आज साजरा करणार आहेत। तर रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC मार्फत वेगवेगळे जे उपक्रम घेतले जातात जसं ब्लड डोनेशन कॅम्प आज आमच्या डिस्ट्रिक्ट 3132मध्ये नंबर 1ची जी ट्रॉफी असते हायेस्ट ब्लड डोनेशनसाठी जी कित्येक वर्ष आमच्या रोटरी क्लब सोलापूर MIDCकडे आहेत। 10 दिवसाची व्याख्यानमाला असो जी फार प्रचलित आहेत, वेगवेगळे व्याख्याते पूर्ण महाराष्ट्रातनं देशभरातनं तिथं उपस्थित राहतात व आपल्या सोलापूरकरांसाठी ही वेगवेगळी मेजवानी जे रोटरी क्लब MIDC देत राहतो। असे अनेक उपक्रम त्यांनी घेतात आणि आजचं हे उपक्रमासाठी मी डिस्ट्रिक्ट 3132कडनं त्यांना फार शुभेच्छा देतो व आज ह्या मुलांना एक आनंदोत्सवमध्ये सामील होण्यासाठी त्यांनाही देखील धन्यवाद व अभिनंदन करतो। MIDCचा हा जो गेल्या अनेक वर्षाचा उपक्रम चालू आहे तेव्हा निश्चित कौतुकास्पद आहे। या उपक्रमासाठी अतिशय महागड्या गाड्या BMW, फॉर्च्युनर सारख्या गाड्या विद्यार्थ्यांना ज्या बसायला मिळालेल्या आहेत, निश्चितपणे मुलांमध्ये पुढं आपण त्या गाड्या घेण्याची क्षमता निर्माण होईल आणि ते देखील आपल्या गाडीतनं असंच आपल्या पालकांना किंवा नातेवाईकांना घेऊन जातील आणि निश्चितपणे चांगला उपक्रम आहे। या सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांना आणि ज्यांनी गाड्या दिल्या आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपली सहल जी आहे त्याकरता हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी रोटरी क्लब MIDCचा अध्यक्ष अंबादास गड्डम करतो। आजच्या या कार रॅलीच्या कार्यक्रमात आम्हाला सहकार्य करणारे सर्व कारधारक, आमचे रोटरीयन्स आणि उद्घाटक पेंटप्पा गड्डम या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो। आमचं म्हणजे सगळे मुलं रेल्वे आणि बसमध्ये नेहमी बसणारी मुलं असतात पण अशा महागड्या गाडीत कधी आपण बसू असं त्यांचं एक स्वप्न असतं। ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न म्हणून जवळ गेली 10 वर्ष आम्ही हा कार्यक्रम राबवतो। दरवर्षी बालदिनीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्यासाठी फक्त हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। त्यांचं हास्य बघून आम्हाला पूर्ण वर्षभराचं एनर्जी मिळते। तर अशा पद्धतीच्या ह्याच्यात आमचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी जे आम्हाला मदत करतात, इथे येऊन आम्हाला सहकार्य करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्वजण मदत करत असल्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो।
नमस्कार, मी तुळजापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरी आहेत. क्लब तुळजापूर प्रशांत अपराध. आज जे शैक्षणिक सहल MIDC क्लबने अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मग असं सर्व टीमनी जे राबवलेले आहे, आज या कार रॅलीसाठी मी तुळजापूर क्लबमधून MIDC क्लबकडे कार रॅलीसाठी उपस्थित आहे. तर सर्वांना मी शुभेच्छा देतो तुळजापूर रोटरी क्लबतर्फे. धन्यवाद.
वस्तीतील वेगवेगळ्या या उद्योगधंद्याच्या क्षेत्रातील असलेल्या ज्या गरिबांच्या शाळा आहेत, या गरिबांच्या शाळेतील मुलांसाठी एक सुंदर अशा प्रकारचा नवोपक्रम रोटरी क्लब ऑफ MIDC सोलापूरच्या वतीनं दरवर्षी आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सन्माननीय अंबादास गड्डम साहेब, रोटेरियन हे अध्यक्ष आहेत, आणि रोटेरियन सन्माननीय नरसिंह कनकी हे या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत. त्यांचे सर्व पदाधिकारी प्रेसिडेंट आहेत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि रोटरीवर आजी आणि माजी असलेले सर्व पदाधिकारी, आणि याचबरोबर मला वाटतं की बुर्ला, दासरी, मार्कंडे या वेगवेगळ्या माणिकेरी या वेगवेगळ्या शाळेतून आलेल्या सर्व शिक्षक बांधव, शिक्षिका, संपूर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून मनपूर्वक हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिराच्या वतीनं, ग्रामपंचायत हत्तरसंग कुडलच्या वतीनं मनपूर्वक सर्वांचं टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या मंदिराची खडानखडा माहिती आम्हाला या ठिकाणी देण्यासाठी याच हत्तरसंग कुडल गावातील एक रहिवासी, तो माझा विद्यार्थी सन्माननीय मल्लिकार्जुन यमदे हे या ठिकाणी या संपूर्ण हेमाडपंथी मंदिराविषयीची माहिती तुम्हाला देणार आहे. आपण कृपया शांत चित्तानं ऐकून घ्यावं. त्यांचं सांगणं झाल्यानंतर आपल्या काही प्रश्न असतील नंतर विचारावं, मध्ये मध्ये कृपया करून कोणी विचारू नये ही नम्र विनंती. हे संगमेश्वर मंदिर एक, आणि त्यानंतर खाली गेल्यानंतर हरेश्वराय मंदिर, भारतातलं एकमेव मंदिर. हरी आणि हर, शिव आणि विष्णू या दोघांचं एकच ठिकाणी असलेलं मंदिर हे आम्हाला सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल या गावामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सर्व विद्यार्थी मित्रांना सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो. तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आज ना उद्या तुम्हाला या मंदिराची माहिती वाचायला मिळणार आहे. हत्तरसंग कुडल हा शब्द कन्नड आहे. कन्नड मध्ये कुडल या शब्दाचा अर्थ संगम, मराठीमध्ये संगम होतो. भीमा आणि सीना या दोन्ही नद्या येथून पाठीमागून वाहतात. या दोन्ही नदीच्या संगमावर या गावाचं वस्तीस्थान असल्यामुळं आणि या गावामध्ये संगमेश्वर देवस्थान हे ग्रामदैवत, आणि समोरच्या बाजूला या ठिकाणी प्राचीन काळामध्ये मध्ययुगीन काळातलं साधारणपणे 1018 मध्ये इसवी सन 1018 मध्ये शके 939-40 दरम्यान या मंदिराचं जेव्हा उत्खनन सुरू झालं, त्या उत्खननामध्ये प्रचंड मोठं एक मराठी भाषेमध्ये असलेला शिलालेख सापडला. या शिलालेखाचं वाचन होण्यापूर्वी या आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये अशी एक माहिती पुढे आली, ती म्हणजे कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ या ठिकाणी गोमटेश्वराचं प्रचंड मोठी महाबलीची मूर्ती आहे. या बाहुबलीच्या मूर्तीच्या पायाजवळ एक मोठं शिलालेख आहे. त्या शिलालेखावर चामुंडे राये करिविले असं एक मराठी शब्द आहे. मग इतिहासकारांना वाटलं की तो काळ म्हणजे साधारणपणे 1038 मध्ये मराठी भाषेची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली असावी असा एक अंदाज होता. परंतु आमच्या सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाचे इतिहास संशोधक विभागाचे प्राध्यापक गजानन भिडे सर, गजानन लक्ष्मण भिडे सर यांनी इतिहासाचं संशोधन केलं. त्यांच्या लक्षात असं आलं, सोलापूरच्या आपण दक्षिणेला गेलो, हत्तरसंग कुडल नावाचं गाव आहे. तो गाव सीना आणि भीमा नदीच्या संगमावर आहे, आणि त्या ठिकाणी एक प्राचीन काळातलं हेमाडपंथी मंदिर हे नदीच्या गाळामध्ये झाकलं गेलेलं आहे. आपण झाकल्या गेलेल्या या मंदिराचं अवशेष बाहेर काढावं म्हणून गजानन लक्ष्मण भिडे दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनी काही संशोधकांना घेऊन, काही इतिहासप्रेमी इतिहास विद्यार्थ्यांना घेऊन या गावामध्ये आले. डॉक्टर माया पाटील देखील होते, रवी जाधव सर, वैजयंती नाईक रावरे मॅडम,
लता अकलूजकर मॅडम अशा अनेक प्राध्यापकांच्या विद्यार्थ्यांच्या समवेत फार मोठा चमू आणि या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वयस्कर मंडळी, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या सहकार्यानं खालची जो आपण पाहणार आहोत तो मंदिर सपाट होतं जमिनीचं. मग जेव्हा उत्खनन सुरू झालं त्यावेळेला हळूहळू त्या मंदिराचा वरचा शिखराचा भाग दिसू लागला. प्रचंड मोठ्या कुतूहलानं, आनंदानं, विस्मयकारक, आश्चर्यचकित होऊन हे मंदिर आणखीन खोदू लागलं. त्यावेळेला या मंदिराच्या पूर्णपणे रचना बाहेर उघडकीस आला. साधारणपणे या मंदिरामध्ये जेव्हा शिलालेख सापडला त्या शिलालेखाचं वाचन आपल्याच सोलापूर जिल्ह्यातील आनंद, नागनाथ, कुंभार या इतिहासाच्या ज्येष्ठ संशोधकानं मराठी शिलालेखाचं वाचन त्यांनी या ठिकाणी केलं. ते जेव्हा या ठिकाणी आले आणि मोठं तुळ्यावर लिहिलेला जो शिलालेख आहे मराठी भाषेमध्ये त्या काळातलं तो लिहिलेलं वाचन केलं. त्याच्यामध्ये एकूण 3 ओळी आहेत. शक्य 1900 असं तिथं लिहिलेलं आहे तो एक आहे. दुसरं एक ओळ आहे 1000. म्हणजे त्या काळामध्ये होन नावाच्या नाण्या होत्या. या 1000 होन नाणे एक दानशूर व्यक्तीनं या मंदिरासाठी दिलेलं आहे. त्याची ओळ दुसरी आहे. तिसऱ्या ओळीमध्ये यावे इच्छितो विजयी होवे असं आहे. हे जो वाचतो तो विजयी होईल असं तिसरी ओळ आहे. तो शिलालेख जेव्हा वाचण्यात आलं आम्हाला असं माहिती मिळाली आपण श्रवणबेळगोळ मध्ये लिहिलेलं मराठीतील शिलालेख जुना आहे म्हणून समजत होतो, परंतु तो 1039 चा होता. त्याच्या अगोदर 1018 मध्ये या ठिकाणी उत्खनन सापडलेला शिलालेख हे मराठी भाषेतील आहे. सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आपल्याला मराठी भाषेचं जे आद्य ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा मराठी ग्रंथ जेव्हा लिहिला त्याच्या अगोदर 182 वर्षे पूर्व मराठी भाषेची उत्पत्ती या ठिकाणी झालेली तो त्या शिलालेखातून आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचं एक आगळं वेगळं ऐतिहासिक कालीन अध्यात्माचं मंदिर पाहण्यासाठी रोटरी क्लबनं या संपूर्ण विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संपूर्ण त्यांच्याबरोबर आलेल्या पालक मंडळींना, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना, पदाधिकारी मंडळींना ही संधी आणून दिली. त्याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ MIDC यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय. आणि यानंतर पुढील माहिती मल्लिकार्जुन यमदे यांनी सांगावा अशी मी विनंती करतोय. दक्षिणेकडे हिंदू धर्मामध्ये आपण पूर्व आणि उत्तरेला शुभ मानतो. कुठलाही पूजा असू दे अथवा वास्तुशांती असू दे कुठलाही असू दे ते आपण पूर्व आणि उत्तरेला दोन शुभ दिशेकडून आलेला संगम या ठिकाणी आहे. म्हणून या संगमाला महत्व आहे. या ठिकाणी पूजा अर्चा असे खूप विधी या ठिकाणी होतात. आणि विशेष म्हणजे इथं 2 मंदिर आहेत. एक संगमेश्वराचं मंदिर आहे, एक हरिहरेश्वराचं मंदिर आहे. संगमेश्वर मंदिर हा उत्तर चालुक्याच्या काळातलं मंदिर आहे. इथं हे मंदिर सुद्धा 2 स्टेप मध्ये हे कसं सुपिरियर आहे. पुढचा खांब ओबडधोबड आहे. हा मुख्य मंदिराचा फोर्च होता सर अगोदर. हा सभा मंडप वाढवलेला आहे. सभा मंडप ज्यावेळेस वाढवले त्यावेळेस शिलालेख आहे सर. इथं आहे या ठिकाणी शिलालेख. हे बघा सर मराठी भाषेतील पहिला. आणि 940 आहे सर. शक आणि सन मध्ये 78 वर्षाचा फरक आहे. शक मध्ये +78 केलं ना 1018 होतो. 940 चा शिलालेख आहे. शक 940 शक लिहिलेलं सर. आणि काळ विक्त वगैरे लिहिलेले आहे. आणि 40 दिसते बघा सर इथं. आणि एका पंडितांनी इथं भेट दिलेली सर. आणि त्याने भेट दिलं इथं 1000 निष्क दान दिले सर. त्यावेळेस निष्क मध्ये हे होतं. आपण आता रुपये आहे ना सर, त्यावेळेस निष्क मध्ये निष्क कसं सोन्यामध्ये होतं सर. ते सोन्याच्या स्वरूपात या मंदिराच्या बांधकामासाठी त्याने देणगी दिलेली. हा ठरला मराठी भाषेतील पहिला शिलालेख. आणि महाराष्ट्र शासनाने सर केंद्र सरकारकडे हे 2 वेळा छाप हे पाठवले. अभिजात भाषेच्या डॉक्टर तुळपुळे म्हणून यांनी केंद्र शासनाकडे हाच शिलालेखाचा आधार घेऊन पाठपुरावा केला. ओके. आता सर्वांना विनंती आहे या मुलाबरोबर जे शिक्षक आलेले त्यांनी समोरचा जो आहे हरिहरेश्वर मंदिर त्या ठिकाणी इथलं दर्शन झाल्यानंतर ते दाखवावा. आणि दाखवत असताना शिक्षक बांधवांना विनंती करतोय भविष्यकाळामध्ये याचीही माहिती आपण घ्यावं. आणि ते खास पुस्तक पण मिळतात. आणि आपण दाखवत असताना वरच्या बाजूचा भाग दाखवा. तिथे एक धड आहे आणि 5 शरीर आहेत. जसं आपण गोल फिरत बघतोय तो 5 शरीराला एकच धड या ठिकाणी लागल्यासारखा दिसतोय.
मंदिराचं तोळया, हे खांब, त्याच्यावरचं नक्षीकाम, त्याच्यावरचं गुळगुळीतपणा, आणि हे मंदिर बांधकाम करत असताना हेमाडपंथी हेमाद्री पंडित नावाचा एक व्यक्ती होता. त्यांनी या ठिकाणी त्या देवगिरीच्या काळामध्ये राजाच्या दरबारामध्ये होता. त्याच्या काळामध्ये हे बांधकाम केलेलं आहे. बांधकामाचं वैशिष्ट्य इथं कुठं सिमेंट वगैरे लावलेलं नाही. दगडावर दगड, अगदी पायापासून शिखरापर्यंत एक मोठमोठ्या दगडावर दगड वेगवेगळ्या प्रकारच्या कोपरे कट करून एकमेकांमध्ये खाच्यामध्ये खाचा बसवून या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपण स्लॅब बांधतो, 5-25 वर्षामध्ये स्लॅब पडतो, पूल बांधतो, पूल कोसळतो, परंतु या ठिकाणी हजारो वर्षापूर्वीचे बांधलेले एक मंदिर आहे. या मंदिराची रचना आपल्या मुलांना दाखवा आणि दाखवल्यानंतर रांगेत पुन्हा आपण जिथून आलो त्या ठिकाणी आपण बसून यावं, अशा प्रकारची विनंती शिक्षक बांधवांना मी या ठिकाणी करतोय. खास
आम्ही काही खोटं सांगितलं तरी सुद्धा इथं गेल्यावर तिथे येऊन जातात. पण घेताना वगैरे माझ्याकडे एकदा विचारले शेवटी कोणतं ह्या पुरातन आहे. मला वाटतं मी इंग्लिशमध्ये सांगितलं सेव्हन्टी आणि वैष्णव टू रिलिजन्स आर रिजन्स ऑफ महालिंगाच्या सांगण्यामध्ये सेव्हन्टी आणि वैष्णवाचे दोन संप्रदायाचं एकत्रित झाले मंदिर आहे. सगळीकडे एकच देव असतो, त्याचं भक्तांनी जत्रा करणं उपासना क्रिया असं चालत असतं. पण इथं दोन पंथाचं एकत्रित मंदिर कशासाठी म्हणजे सगळ्या संप्रदायामध्ये ब्राह्मण क्षेत्र वैक्षेत्र 4 वर्ण केलेले आहेत. त्याच्यामध्ये अन्य श्रेष्ठ सगळं चालत होतं. शेवटी पंथ हा नाममात्र मानवता हा एक आहे, त्याला आत्मा आहे मन सगळे एकच आहेत. म्हणून दोन पंथाचं प्रेमाने आनंदामध्ये राहावं म्हणून हे दोन पंथाचा हा दुर्मिळ म्हणजे सगळीकडे असत हा दुर्मिळ मंदिर इथं आहे. आणि हे मंदिर बांधत असताना शक्तिदेवतेलाच त्यांनी समोर 4 खांबा घेऊन प्रतिष्ठापन केले. कशासाठी म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शक्तिदेवतेला ईश्वराची मानता होती पूर्वी 10,000 वर्षाच्या पूर्वी. ईश्वराची मानता कशाला होती समर्पणाचा भाव हा स्त्रीजवळ जास्त होता म्हणून त्यांनी ईश्वराची मानता होती म्हणून त्यांनी इथं प्रतिष्ठापन केलेलं आहे. शक्तिदेवतेमध्ये 2 रूप आहेत, सौम्य आणि उग्र. सौम्यमध्ये लक्ष्मी सरस्वती पार्वती येतात, उग्रमध्ये चामुंडी महिषासुर भैरव येत आहे. दोन्हीकडे मोठ्या इथं प्रतिष्ठापन केले आहे. इकडं सौम्य शक्तिदेवत आहे, हे फुलाचं हार आहे, चौकडी गोल चौकोरीच आहे बघा. इथं चौकडी गोल आहे, हे फुलाचं हार शक्तिदेवतेच्या गळ्यात मुंडाचं दोन्हीचं प्रतिष्ठापन इथं केलं आहे. 4 खांब कार्य हे लोक म्हणतात सभा मंडपाजवळ आपण बघितलं आता कधी अवताराचं प्रति कृष्णाचं मूर्ती आहे. एका साईडला सवंगड्याबरोबर एका साईडला सवंगड्यावर गोप्याबरोबर आणि दोन्ही दरवाजाच्या वरच्या साईडला उत्तर भारतात आणि दक्षिण भारताच्या शिखराचं संगम केलं आहे. शिखराचं डिझाईन घेतलेलं आहे वरती. आणि हे काळभैरी लक्ष्मी सरस्वती इथं काळभैरी महादेवाचं उग्रूप पिंडाचं प्रतीक आहे. ह्या गर्भगृहामध्ये हरिहरेश्वराचं आहे. हे महादेवाचं उग्रूप काळभैरवी म्हणजे महादेवाला दर्शन करत असताना अगोदर काळभैरवीचं दर्शन करायचं नंतर महादेवाचा प्रथा आहे. हातात त्रिशूल डमरू आहे, नरमुंड माळ आहे, पुत्र रक्तपीत असलेलं वगैरे आहे. तिथं समोरलाच कृष्णाचं हरी आणि हर इथं होतं. इथं आहे बघा कृष्णाचं मूर्ती होतं. आम्ही श्रेष्ठ तुम्ही श्रेष्ठ मध्ये वस्तुस्थिती ह्या मंदिरामध्ये 2 आक्रमण झाले आहेत. पूर्वी शैव वैष्णवमध्ये संघर्ष होत होता, त्यावेळी शैवपंथी आणि वैष्णव प्रतीक असलेलं असंच कृष्णाचं मूर्ती त्यांनी भग्न केलेलं आहे. तसंच त्या पद्धतीने इथं सुद्धा करायचं आता जसं फंड येईल तसं त्या पद्धतीने सगळ्या व्यवस्थित करणार आहेत. इथं सुद्धा दोन्हीचं संगम केलेलं आहे. मुखमंडप सभा मंडप आहे, स्वर्ग मंडप. इथं बघा किन्नरी वगैरे आहेत, हत्ती आहे, भारवाक आहे, हे वाद वाजवत असलेलं मिरवणुकीचा पट्टा आहे. रूप सुंदरने एक एक वस्तू घेऊन उभं राहिलेले आहेत. इकडे थोडं या म्हणजे प्रत्येकाच्या त्यांच्या शिल्पकलेच्या मागे एक आध्यात्मिक त्यांनी तत्व ठेवून केलेले आहेत. हत्ती म्हणजे सजीवातील बलवान प्राणी, त्याच्यावरती भार म्हणजे सामर्थ्यवान पुरुष आहे, त्याच्यावरती फुगडी खेळत असलेलं वाद वाजवत असलेलं हे मिरवणुकीचं संदर्भ दाखवलेलं आहे. त्याच्यावरती रूप एक मध्य घेतलेलं, एक फुलाचं टोपली घेतलेलं असं एंगल त्यांनी सभोवताली दाखवलेलं आहे. हे कशासाठी दाखवलेलं आहे? माणूस अधिकार गाजवत असतो कशावरती तरी.
काय काय तू तुझं नाव काय? My name is Srinidhi Srikanth Todepalli. My school name is Sutankhote Memorial English School. I am studying in LKG latest class. I give Nandini Nandika Medi Vishwa Vihodi Nandanude Vida Vida Vindashino Vinivashi Vishwa Vilash Vishwa Ude Bhagavashi Heshi Kanta Pupunik Buri Katumbit Buri Kade Jaya Jaya Manasa Surimati Rambe Kabak Kini Tera Sude. बात आहे, जोर से क्लॅप हो जाए. या वयात असताना मला शेंबूड पण पुसता येत नव्हतं. जोर से बच्चे के लिए जोर से क्लैप हो जाए. प्यारी सी गुड़िया बोलते ना, बच्चे दिल के सच्चे होते हैं, बच्चे दिल के सच्चे होते हैं और मन के बहुत ही अच्छे होते हैं. जोर से क्लैप. और आप मन के बहुत अच्छे हो और खाना खाने के बाद यहाँ पे बहुत बढ़िया प्रोग्राम है. ओके करना है आणि ज्यांच्या ज्यांच्या अंगात कलागुण आहे त्या आपण दाखवायचं. ओके अजून 1-1.5 तास आपण एन्जॉय करायचं का? जेवणापेक्षा हास्य मेन असते. हसी है तो खुशी है, हसी है तो क्या बात है. वाह, जोर से क्लैप हो जाए. थैंक यू. आप खाना खा लो आराम से. ओके बाय. सब बच्चे दिल के सच्चे हैं और बच्चे दिल के सच्चे और मन के. आप बहुत अच्छे हो सचमुच. कितना भी तारीफ करो कम पड़ दी जाए. और क्या बात है. या इथल्या आपण आज आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व रोटेरियनना अतिशय सुंदर अशा प्रकारची ऐतिहासिक माहिती सन्माननीय या गावाचे मधुकर बिरादर साहेब अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची बांधकामाची वैशिष्ट्ये, वास्तुकला, शिल्पकला, मूर्तिकला या वेगवेगळ्या कलेचा संगम या मंदिरामध्ये कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे याचा शास्त्र शुद्ध अशा प्रकारचं गाईड मधुकर बिराजदार साहेब या ठिकाणी केलेले आहेत. म्हणूनच रोटरी क्लब सोलापूर MIDCच्या वतीनं आम्ही त्यांचा हार्दिक हार्दिक सत्कार करणार आहोत. नॉटी जोक इतना करना, 4 बंदे को संभालना, जोक नॉटी जोक. आप इतने जने को लेके आए. जोर से क्लैप हो जाए दिल से. रोटरी क्लब की या बहुत बढ़िया. क्या बात है भाई. ओके चला एक लाइन उभा रहा. एक लाइन अंबादास गड्डम सर कुटाव तिकडे गड्डम सर कुटाव भाई चिकना तुम्ही स्मार्ट आहे का? स्मार्ट अम्मा का चिकनावलंय. ए गप्रे घातलं ना, गप्रे ना शिकाय तुम्ही. आई ना गप्रे ओके नेक्स्ट लाइन.
स्तोत्र आपण म्हणलं ना, म्हणजे 36 कला गुणाचा गणराया. ओके, काय नाव तुझं? मुस्तकीम. चला, हे तुम्हाला हसवत आहे. ओके, म्हणजे जैसे बोलो वैसा बोलना है. पक्का पापड़ कच्चा पापड़, पक्का पापड़ कच्चा पापड़, पक्का पापड़ कच्चा पापड़, पक्का पापड़ कच्चा पापड़. जोर से क्लैप हो जाए. ओके. रक्षिता. माझं नाव पक्षिता. रक्षिता के लिए जोर से क्लैप हो जाए. मैंने पहले ही बोला था बच्चे दिल के सच्चे और मन के अच्छे, और मैं ज्यादा नहीं बोलता हूँ, आपको थोड़ा स्माइल और हंसाता हूँ, चलेगा ना? ज्यादा बोलना अच्छा नहीं लगता, वो मेरा काम नहीं है. मेरा काम है सिर्फ हंसाने का. ओके, वोर इज बोर. क्या बोलते हैं? वोर इज बोर. वोर नहीं चलता है मेरे को. हाँ, बोर नहीं करना है. ओके, हाँ. कच्चा पापड़ पक्का पापड़, कच्चा पापड़ पक्का पापड़, कच्चा पापड़. 5 मिनट स्टार्ट. कच्चा पापड़ बस. हाँ, कच्चा पापड़ पक्का पापड़, कच्चा पापड़ पक्का पापड़. फास्ट बोलना. स्टार्ट. कच्चा पापड़ पक्का पापड़. कच्चा पापड़ पक्का पापड़, कच्चा पक्का. सरांसाठी मॅडमसाठी टाळ्या होत्या. हे आई वडिलांनंतर हे कलियुगाचे अवतार आहेत. आपल्याला घडवतात, शिकवतात आणि त्या तिथंच राहतात. यांच्यासाठी जोर से क्लैप हो जाए. जितना भी क्लैप दो कब पड़ते, जोर से, दिल से, मन से. मैडम जी नमस्ते. मैं दासों का दास खंबा दास, मैं एक सेवक हूँ. यहाँ सेवक के रोटरी क्लब माध्यम से मुझे बुलाया है और हर साल बुलाते हैं. सचमुच उनके लिए जोर से क्लैप हो जाए. बोलते ना, रोटरी क्लब के माध्यम से बोलते ना, ज्ञानी को ज्ञानी पहचाने, ज्ञानी क्या जाने. ज्ञानी को ज्ञानी पहचाने रे, ज्ञानी क्या जाने. अरे पानी का स्वाद मछली पहचाने, मेंढा क्या जाने. जोर से क्लैप हो जाए. रोटरी क्लब का बहुत भी कितना भी तारीफ करो कम पड़ जाए. मैडम जी नमस्ते. मैं जैसा बोलूँ वैसा बोलना, आपको 1 लाख रुपए मिलेगा, चलेगा? चलेगा. क्या नाम अपना? मैं प्रतिभा अर्जुन पवार. बात है, फुल पावर हो आप. आई एम फायर है. ओके, चलो मैडम जी, इतना ही बोलना है, 5 रुपये बोलना है. मैं जैसा बोलूँ वैसा बोलना है. ओके. ऊंट कभी देखा है? ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंचे ऊंट की पूंछ ऊंची. 5 रुपये बोलना है, 1 लाख रुपए लेना. ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, पूंछी ऊंची ऊंट, ऊंची पूंछ ऊंट की. नेक्स्ट. मी असं 70 आवाज काढतोय आणि भारती पता है? भारती, उसके साथ शो किया. भारती सिंह पता है? कलर्स टीवी, राघव और मेगा स्टार चिरंजीव को मिलके आया हूँ. और अल्लू अर्जुन पता है कौन है वो? अभी पुष्पा पहले नहीं था, 5 साल पहले मैं मिलके आया हूँ. बहुत अच्छा बंदा है. और साउथ हीरो जो रहते हैं बहुत सचमुच अच्छे बंदे हैं और अच्छे मिलते हैं. मैडम जी नमस्ते. सबसे बड़ी चीज़ हंसी है. हंसी है तो खुशी है, नहीं तो जिंदगी में कुछ भी नहीं. आपको कुछ पैसा नहीं मांगूंगा, ट्राय करना है. ओके. आपलं पूर्ण नाव? मनीषा बसवराज अत्तुरे. ओके, हाँ स्टार्ट करूँ. कभी ऊंट देखा है आपने? ऊंट देखा है? ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंचे ऊंट की पूंछ ऊंची. 5 रुपये बोलना है, 2 लाख रुपए. 1 लाख रुपए हार गए मैडम. आपको एक्स्ट्रा दो, 1 लाख रुपए एक्स्ट्रा. ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंचे ऊंट की पूंछ. ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंचे ऊंट की पूंछ. स्टार्ट. ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंटे ये ऊंटे कहाँ से आया? मैडम जी आप आइए, आप आइए. आपका हंसी बहुत अच्छा है. जब कहीं छोड़ के जाऊंगा, आप सही मानो झूठ मानो. है 51, खुद को 15 साल का समझता हूँ. कितना? हाँ, छोटा बच्चा. 15 हूँ, 51 नहीं हूँ. ओके. मैडम जी नमस्ते. कहाँ से बिलोंग करते हो आप? सोलापुर से. आप क्या मैडम हो क्या? कैसे आए हो? रोटरी से. जोर से क्लैप हो जाए. यही मोहब्बत होता है, यही प्यार होता है. रोटरी क्लब एक है, ये सबको साथ लेके चलते हैं. रोटरी क्लब के माध्यम से जोर से क्लैप हो जाए. यही सबसे बड़ी हमारे जैसे कलाकारों को भी जिंदा करते हैं रोटरी क्लब के माध्यम से. मैडम जी 5 रुपये बोलना, आपको 3 लाख रुपए. ओके. ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंचे ऊंट की पूंछ ऊंची. ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंचे ऊंट की पूंछ ऊंची. आपका नाम? रोहित माइलकारी. ऊंट ऊंचा, पूंछ ऊंची, ऊंची उनकी. थैंक यू मैडम. चलो बच्चों लोग जादू देखना है. चलो.
परमपुण्य आहे बाळा. हसो ना, हा परमपुण्य माझ्या आईसाठी टाळावू देव. तिच्यामुळे आज मी आहे. आई वडिलांचा सेवा करा, कधीही तुम्हाला कमी पडणार नाही. लिहून घ्या. ओके, आलं लक्षात तुमच्या? आता तुम्हाला निसर्गात घेऊन जातो. निसर्ग इतकं सुंदर आहे. अनेक पक्षी सांगत असतात की आम्हाला हसणं नाहीये, तुम्हाला हसणं आहे. हसी है तो मग सगळे ताट बसा प्लीज. सकाळपासून तुम्हाला कुठलं कुठलं पक्षी आवडते ते सांगा, ते आवाज काढतो. नाही काढलं तुम्हाला प्रत्येकाला 1-1 लाख रुपये देणार. या सांगा, पक्षी सांगा. मोर, 1 मिनिट. मोर, कोयल, पोपट, पोपट, ओके. कावळा, ओके. देत राहा. देण्यानं आपल्याला मिळत असते. रोटरी क्लब हेच करतोय की आपण देत राहू, काय तर देत राहू. यांचा हाच उपक्रम असतोय. यांच्यासाठी कितना भी तारीफ करू कम पड़ दीजिए. आणि इतकं सुंदर निसर्गामधल्या अनेक पक्षी इतकं सुंदर गातात, इतकं सुंदर बोलतात, इतकं सुंदर खोखेळ, इतकं सुंदर गातोय. डोळे बंद, ताट बसा प्लीज. पहाटेचा वेळ. आपल्याला कोकिळा सांगतोय की नेहमी सकाळी उठा 5च्या आत. कुठलाही रोग जवळ येत नाही. सुंदरसा कोकिळाचा आवाज येतोय. डोळे बंद. सुंदरसा पोपट आलेला आहे. पोपटी आपल्याला सांगतो नेहमी गोड बोला. ज्याला राग आहे त्याला रोग म्हणे. राग हा काही उपयोगाचा नाही. इतकं सुंदर आपण नेहमी हसत राहिलं तर आपल्या जवळ कुठलाही रोग येत नाही. सुंदरसा पोपट, गोड बोलणारा पोपट. डोळे बंद. शो कर, संपू दे का कार्यक्रम. डोळे बंद करेना तुम्ही. मोर नाचत आहे आपल्याला सांगतोय नेहमी आनंदित राहा. सुंदरसा, मॅडम आप आखी बंद करू. निसर्गात चाललेला आहात तुम्ही पण मॅडम. सुंदरसा मोर नाचत आहे आपल्याला सांगतोय नेहमी नाचत राहा. सुंदरसा मोराचा आवाज. सुंदरसा सुगरण पक्षी, सुंदर आवाज, सुंदर गातोय. नेहमी सुंदर, आपण नेहमी गोड बोललं ना, सुंदर आवाज येतोय सुगरण पक्षी. कावळा हा नेहमी स्वच्छता आपला पक्षी आहे. नेहमी आपल्याला सांगतो स्वच्छ राहिलं कुठलाही रोग जवळ येत नाही. कावळा, एक कावळा 25 आवाज काढतोय आणि 5 रंगाचा असतोय कावळा. कावळा काळा नसतोय. राखाडी कलर, मोर पिसारा कलर आणि आतून शुभ्र पांढरा असतोय कावळा. अंधार झालेला आहे. अंधार झालेला आहे. रात्रीचं कोल्हा कुत्र ओरडते. घाबरू नका, ताट बसा सगळे. सुंदरसा आवाज येतोय. तुम्ही चालत आहात, पैंजणचा आवाज येतोय. सकाळ झालेला आहे. कोंबडा आणि कोंबडीचा आवाज येतोय. हळवा, डोळे उघडा. हात मालिश करा, जोर से मालिश. आपल्या तोंडाला स्पर्श करा, स्पर्श करा, जोर से क्लियर हो जाए. बदक का? गरुडा? ए गरुडा, वन्स मोर. तुम्ही डोळे बंद करे ना सर. ते
पक्ष्यांचा? ऐकू येतं का? बघा टाळ्या उद्या म्हणतात ना, ज्ञानी को ज्ञानी पहचाने, ज्ञानी क्या जाने, ज्ञानी को ज्ञानी पहचाने रे, ज्ञानी क्या जाने पानी का स्वाद, मछली पहचाने मेंढक क्या जाने. ओके, आता तुमच्यातला एक जादू दाखवतो. जादू बघायचं तर बास एकदम बंद करा. हाँ, जादू के लिए कौन आना? सर आप आइए, आइए सर. या की कोण आहे? रापिनी सर, रापिनी सर कमी आहे. हे बघा 52 दिसतात का? आहेत का? चेंट वगैरे आहे का? नाही ना? व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघा. चेक केला? तीन चार. येस. ओके ओके. सर नमस्कार. याच्यात ना कुठूनही काढा, मला दाखवू नका, यांना दाखवा. यांच्या नजरातून मी घेतो पत्ता कुठला आहे, ओळखतो. चालेल? माझी बायकोची शपथ, नाही ओळखलं तर तुम्हाला काय म्हणजे ते देतो. या माझ्या डोळ्यात बघा सर प्लीज. मला दाखवू नका, सगळ्यांना दाखवा. मला सांगू नका, कुठला पत्ता सांगू नका मला. चालेल का? सांगू का? हा, बरोबर आहे का? ते पण कुठला सांगू का? बदामचं तुरी काढलेले आहेत. या नेक्स्ट. किती चिकने आहेत मामा, किती चिकना, किती स्माइल आहे बघा. छान. सर नमस्ते. अभी सर ने एक निकाला, आप दो निकालो. दो इधर देखो सर. बायकोवर फार प्रेम करतात बिचारे. क्या बात है. सर पहिला पत्ता काढला तुम्ही चौकटचा, दाखव. आहे का? सांगितलं की. आणि शेवटी सांगू का मी काय म्हणलो? हे फार हसमुख आहेत. यांचा लकी नंबर आहे 9. 9 काढत का नाही बघा. जोर से क्लैप हो जाए. सर आप आइए सर. जन्म देती हो माँ तो जन्म दाता है, बीवी जीवन साथी होती है, उसके बिना कोई नहीं जिंदगी में. एक तो जन्मदाता देने वाली माँ और आखिर को लेके जाने वाली होती है वो अपनी वाइफ. वाइफ इज लाइफ. मुझे इतना ही. ओके सर नमस्ते. नहीं दिख रहा है क्या इधर? बाई आई काय प्रकार. अगं कुठे गेला होता तुम्ही सगळे? ओके विकास भैया के लिए जोर से क्लैप हो जाए. आणि कार्यक्रम बोर झाला तर सांगा, मी शो बंद करतो. कंटिन्यू राहू दे का बंद करू? कंटिन्यू राहू दे. ओके ओके बाय बाय. ओके ओके टाटा टाटा. क्या बात है. सर तुम्ही पहिला पत्ता काढलेत आहात. ऐका, टाळा द्या क्यों, फक्त टाळा द्या ना. धन चाहिए ना दौलत चाहिए. दुसरी पत्ता सर आपण काढलात अट्ट्या. ऐका बघा. जोर से क्लॅप. आता तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला जोडीदार छान मिळेल सर, आणि ते मिळालं सर. ती आहे बदामची राणी. जोर से क्लॅप हो जाए.
एवढंच टाळ्या काय पैसे आहेत का जोरचे आणि तिसरा पत्ता आहे 1 2 3 ओके आता कार्यक्रम सुरू करायचा ओके बच्चे भगवान के अवतार है और ये रोटरी क्लब के माध्यम से बहुत बढ़िया यहाँ पे फुटबॉल संगम में बहुत बढ़िया एंजॉय मौज मस्ती शो कैसा लगा अच्छा लगा फिर जोर से क्लैप 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 क्लैप
अवधकुमार संगमेश्वर महाराज आणि हरिश्वर स्वामींच्या या पावन गावामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केलेलो आहोत आणि इथं आपल्या सर्वांना एक प्रतिज्ञा करायची आहे. या दोन देवतांच्या साक्षीनं शपथ घ्यायची आहे. घेणार का शपथ? ती शपथ कशी घ्यायची मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. आपण सगळे उभं राहणार आहोत. उभं राहून आपण असा हात आपला उजवा हात समोर ठेवायचा आहे. थांबा आताच नाही मी सांगते तेव्हा बसून घ्या. ते तत्पूर्वी सर शिक्षकांना विनंती आहे कुलकर्णी सर मॅडम आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. एक कॅमेरामॅन प्लीज सर्वांनी उभं राहायचं आहे. आपला उजवा हात समोर करायचा आहे. सोलापूरचा रहिवासी सोलापूरची रहिवासी सोलापुरात तयार होणाऱ्या चादरी टेरी टॉवेल्स शेंगा चटणी कडक भाकरी बुरडा या उत्पादकांचा मी मनोमनी वापर करेन आणि इतरांना त्या संबंधी वापर करण्यासाठी प्रोत्साहित करेन जेणेकरून आमच्या सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील भारतातील उद्योजकांना शेतकऱ्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल आणि मेक इन इंडिया या उद्दिष्टास आपण साक्षीनं आपण शपथ अशी घेऊया. आज या संगम या तीर्थस्थानी संगमेश्वर स्वामीजी आणि हरेश्वर स्वामीजींच्या यांच्या शपथाने त्यांच्या स्मरणाने मी अशी शपथ घेतो की मी अशी शपथ घेते की आजपासून यापुढे या सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्नांचा औद्योगिक उत्पादनांचा काटोकार वापर करेन. इतरांना त्याविषयी माहिती देईन. नकली मालापासून सावध राहण्यासाठी वचन देईन. इशारा देईन. अशी मी आज 8 जानेवारी 2025 ला शपथ घेतो आहे. त्यासोबतच सोलापूर शहर हत्तर कुळद संगम क्षेत्र सोलापूर जिल्हा महाराष्ट्र भारत प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. कॅरी बॅग न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करेन. जय हिंद. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे वंदे. जय रोटरी. जय जय रोटरी. जय रोटरी. जय संगमेश्वर. जय हरिहरेश्वर. जय सिद्धरामेश्वर. धन्यवाद. उद्या आणि मुलांनो मुलींनो लादायचं नाही. जो डर गया समजो मर गया. आपण कधीही भ्यायचं नाही. आपण समोर गेला तर आपल्याला डेअरिंग वाढतो की नाही. तुम्ही मागे गेला तर पुढे जाणार का कधी. ए फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर. मी ABCD नवीन शिकलो सर. सांगितलं चालेल त्यांना. ए फॉर एम. एम माहिती. बी फॉर बुक्स. जो शिकेल तो टिकेल. जो शिकेल
नाही तो वाया जाईल. सी फॉर कॉम्पिटिशन. मोठं व्हायचं का नाही आपल्याला? आजचं मोबाईलचं दुनिया झालंय, फास्ट आहे का नाही? आपल्याला मोठं व्हायचं का छोटं व्हायचं? आवाज येईना. मोठं व्हायचं का छोटं व्हायचं? डी फॉर ड्रीम. डॉग नको आपल्याला. डी फॉर ड्रीम म्हणजे स्वप्नात देखना गुन्हाने. अब्दुल कलाम काय होतं त्यांचं पुस्तक वाचा. ते काय होते, कुठून काय त्यांचं पुस्तक वाचा. ओके, या विद्यार्थीकडून विचारूया. इथं रोटरी क्लबच्या माध्यमातून आला सोलापूर ते कुडल संगम, कसं वाटला? तुझ्या मनापासून 2 शब्द बोल. माझे नाव मुस्तकीम महबूब शेख. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री मार्कंडे हायस्कूल कुंभारी. मला जेव्हा कारमधून येताना खूप छान वाटलं आणि नदी पाहायला भेटलं. इथं आल्यावर खूप खेळायला भेटलं आणि जादू बघायला भेटलं. आमचे जोकर साहेब आणि चार्ली त्यांनी आम्हाला जादू दाखवलं आणि पक्ष्यांचा आवाज काढून दाखवलं. मला खूप छान वाटलं. धन्यवाद. कारमध्ये आपण आपलं स्वप्न सुद्धा वाटलं होतं का? कारमध्ये येतोय असं वाटलं होतं का? हो, वाटलं होतं का? क्या बात आहे. नेक्स्ट. माझे नाव समंता संतोष कडम. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझे शाळेचे नाव लक्ष्मीबाई तिप्पण्णा दासरी मराठी प्राथमिक शाळा. मी कारमधून येताना मला खूप मजा वाटली व सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर मी फर्स्ट टाइम कारमध्ये बसले होते म्हणून मला खूप अच्छा वाटलं मला. आणि ते समूहाने बसून जेवला म्हणून मला खूप आनंद झाला व नवीन नवीन खेळ मी एक नवीन स्वप्न पाहिले की मी एकदा पण खूप वेळ पाहिले ते पक्ष्यांचा आवाज आणि एक माणूस केलेला आवाज म्हणे तर मी पहिली बार पाहिले म्हणून मी थँक्यू तुला पण. नेक्स्ट या शाळेतले आज सगळे साहेबांनी कारमध्ये घेऊन आले ना, मी तसं भविष्यात कोणाला तरी एकांना कारमध्ये घेऊन येणार. पदावर गेल्यावरच ना मग काय करणार आहे त्यासाठी? शिक्षण घेणार. माझे नाव आरती अंबादास मेत्री आहे. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव रामलम्मा नागप्पा मानेकरी मराठी स्कूल आहे. मला या रोटरी क्लबमध्ये पहिल्यांदा आल्यावर मला खूप आनंद वाटलं आणि आम्हाला नवीन नवीन गोष्टीचे अनुभव मिळालं. यासाठी मी सर्वांना धन्यवाद करते. धन्यवाद. बुटला इयत्ता 4. माझ्या शाळेचे नाव रारा बुडला प्राथमिक शाळा. कारमध्ये वाटलं होतं का तुला? स्वप्न सुद्धा वाटलं होतं का कारमध्ये येणार असं वाटलं होतं का? हो. क्या बात आहे. जोर से आवाज आहे. कसं वाटलं तुला कारमध्ये येताना? पहिल्यांदा मित्रमैत्रिणींसोबत आल्यावर लई मजा वाटली आणि इथं आल्यावर सर्वांसोबत जेवायला त्याच्यापैकी आनंद वाटलं. तरीही आता नवीन नवीन खेळ शिकायला मिळालात मला, त्याबद्दल मला थँक्यू. बघा आजचे बच्चे लय हुशार आहेत दादा, डेअरिंग वाले. नेक्स्ट. शंकर कंकुटला आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझे शाळेचे नाव श्री मार्कंडे हायस्कूल आहे. मी पहिल्यांदा रोटरी क्लबचे धन्यवाद सांगते आणि आज मी कारमध्ये बसल्यावर मला खूप आनंद वाटले कारण की या रोटरी क्लबचे आम्हाला ट्रिपसाठी कार आले ती. मी याचं खूप धन्यवाद आणि मोठं शिक्षण घेऊन मी पण यांच्यासारखे दुसऱ्याने घेऊन जावे असं मला वाटते. या रोटरी क्लबचे जे अध्यक्ष मी त्यांना खूप धन्यवाद सांगते. सगळ्यांना या रोटरी क्लबचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांना मी धन्यवाद सांगते. या आम्हाला सहलीत कारमध्ये घेऊन आले मला खूप आनंद वाटली. धन्यवाद. तुम्ही दुसऱ्या पक्षांचे असे आवाज काढणार मला खूप आवडलाय आणि अजून थोडा चांगला आवाज काढा मला खूप आवडणार आहे. 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाई तिप्पण्णा दासरी मराठी प्राथमिक शाळा. मी 2 दिवसापूर्वी जेव्हा मला कळविण्यात आलं की हे ट्रिप जाणार आहे मला भीती वाटत होती, परंतु इथं आल्यानंतर मला खूप मजा आली. इथं खेळल्यानंतर मला मजा आली, सर्वांसोबत जेवताना मजा आली आणि
आणि या चार्ली अंकलचा शो बघून मला खूप मजा आली आणि खूप हसवलं आणि खूप मजा आली. 4थी ब मध्ये शिकत आहे. माझे शाळेचे नाव रारा बुर्ला प्राथमिक शाळा आहे. मला कारमधून येताना असं वाटलं की तिथे काय तर बघायला मिळेल, काय तर खायला मिळेल, तिथं मंदिर असेल असे वाटले. इथं आल्यावर मला जादू सर दिसले. त्यांनी चांगला आवाज काढला. धन्यवाद. आजीपेठमध्ये आपल्या घरात वगैरे कार वगैरे आहे का? नाही. येताना कारमध्ये येताना कसं वाटलं तुला? छान. परत तिथे गाणं लावले. मी आज पहिल्यांदा कारमध्ये गेलो. मी मोठ्या झाल्यावर परत कार घेऊन सगळ्या शाळेमधील सगळ्यांना घेऊन इथे येणार. परत सगळ्यांना गाऊ देणार. येताना खूप मज्जा आली आणि मित्रांसोबत खूप मज्जा केलं. इथं आल्यावर जेवण केलं, खूप मज्जा आला आणि खेळ खेळला. मी पण मोठं झाल्यावर कार घेईन, मस्त फिरेन, अजून फिरवेल सगळ्यांना. खूप मज्जा आली मला. धन्यवाद. आपल्या शाळेपैकी शिक्षिका किंवा शिक्षक यांच्या सर्व टीमचं मी आभारी आहे. गेल्या 2-4 वर्षापासून कारमधून सहल हे त्यांचं जे उपक्रम आहे खूप छान आहे. गरीब मुलांना कारमधून फिरणं सहसा जमत नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हा खूप कमी कार फिरायचे. खूप श्रीमंताकडे कार असायचे. मी खेडेगावात वाढलेलो. जेव्हा माझ्या गावी एखादं वाहन यायचं तेव्हा मला खूप आनंद वाटायचा. त्या काळामध्ये मुंबई किंवा पुणेमधले लोक कार घेऊन यायचे आणि त्याला हात लावलं तरी त्यांचा ड्रायव्हर आम्हाला रागवायचा. तुमचं नशीब भारी आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून खूप छानपैकी तुमचं आज सहल त्यांनी आयोजित केलेलं आहे. शाळा विसरलात, अभ्यास विसरलात, पुस्तक विसरलात, अशीच शाळा असावी असं प्रत्येकाला वाटू लागलेलं आहे. बरोबर? हां. हे 1 दिवसाची शाळा रोटरी क्लबनं घेतलं आणि त्या सर्व मेंबर्सनं आणि सदस्यांचं मी आभारी आहे. माझे मित्र या क्लबचे मेंबर आहेत गणेश सर म्हणून आणि आमचे गुरुवर्य कलशेट्टी सर देखील जॉईन झालेले आहेत. मी देखील रोटरी क्लब किंवा लायन्स क्लब किंवा कोणत्या तरी संघटनेमध्ये जॉईन होणार आहे रिटायर झाल्यावर. आणि आजीवन भारताची किंवा देशाची आणि मुलांची सेवा करण्याची संधी या क्लबनं मला द्यावं एवढी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कानकी साहेब, सर्व रोटरी क्लबचे परिवार, आज 1 दिवसाची शाळा, तीही कारमधनं प्रवेश. आज एक सगळं जग विसरून आज तुमच्यामध्ये जेव्हा मी रमले खूप आनंद वाटलाय. घराची आठवण नाही, शाळेची आठवण नाही आहे आणि आज फक्त मुलांच्या समेत आणि आपल्या परिवारासमोर आज 1 दिवस कारची ही ट्रिप खूप चांगलासा उपक्रम आहे. गेल्या वेळेस या ट्रिपचं उद्घाटनासाठी मी आलो होतं तेव्हा गड्डम साहेबांना सांगितलं होतं की आपल्या गुरम साहेबांना, साहेब आमची ही शाळा स्लम एरियामध्ये आहे. त्यांनी आमचं या ठिकाणी ऐकून घेतलं आणि आज सुवर्णयोग मला मिळाला आहे. कारण त्या कारचा वाटेकरी आज मी आनंद घेतलेला आहे. जेव्हा मुलं कारमध्ये बसवत होतं ना तेव्हा चेहरा त्यांचा बघण्यासारखं होतं. सर
कधी कार बघितलेली नाही आहे, पण आज आपण कारमध्ये बसतो. ही चर्चा त्यांच्या स्मरणात कधीच विसरणार नाही सर. आई वडिलांसमोरही ते जाऊन आज दिवसभर उद्या दिवसभर शाळेत इथूनच चालूच राहणार आहे. कारण मी कारमध्ये बसलो, असं गेलो तसं गेलो, मग दुसऱ्या मुलांना पुढच्याच आम्ही जाणार, म्हणे मी पण कार घेणार, आमच्या मॅडमनी मला घेऊन गेलो होतं पण मी आज कार घेणार, असं काहीतरी त्यांच्यामध्ये परिणाम दिसून येईल. आणि नेहमी वर्गामध्ये या ठिकाणी सांगत असे आपण ध्येय मोठं ठेवायचं, आपल्यालाही विमानामध्ये जायचं, आपल्यालाही विमानामध्ये फिरायचं आहे, त्याप्रमाणे आपण मोठ्या पदावर पोहोचायचं. डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, पायलट हे दररोजचं उदाहरण असतं माझ्या शाळेमध्ये. आणि दररोज त्यांना त्यांच्या ध्येयाचे सतत त्या ठिकाणी आठवण करून या ठिकाणी देत असते. आणि आज कारमध्ये बसल्यानंतर मुलांचा जो आनंद झाला ते आता वर्गात गेल्यावर आम्हाला सांगणारच आहे. आणि हा क्षण ते कधीही विसरू शकणार नाही. मोठे झालं त्यांच्याही मुलांना सांगेल, जेव्हा आपल्याकडे कार नव्हतं तेव्हा मी रोटरी क्लब म्हणून एक क्लब होतं, त्यांनी आम्हाला कारमध्ये घेऊन गेलं होतं, पण आज मी प्रत्यक्षात माझ्या मुलांना कारमध्ये घेऊन चाललो. असं त्यांच्या पुढे स्मरणामध्ये भावी आयुष्यामध्ये या ठिकाणी होतील. आणि तुमचं खूप सुंदर असं आहे आणि असाच उपक्रम नेहमी प्रत्येक शाळेला या ठिकाणी मिळावं, जेणेकरून 10-12 विद्यार्थी त्या ठिकाणी त्याप्रमाणे घडतील असं या ठिकाणी मला आशा वाटते. आणि या तुमच्या शाळेला संधी दिल्याबद्दल अध्यक्षांचं व त्यांच्या परिवाराचं या ठिकाणी मी आभार मानते. आणि या ठिकाणी मनोगत बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी एका झोपडपट्टीमध्ये राहतोय. या कारच्या माध्यमातून स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी कारमध्ये बसेन. रोटरी क्लबच्या माध्यमातून साईबाबाच्या मंदिरात घेऊन जात होते. त्यावेळी माझं प्रथम होतं की आदरणीय गुरम साहेबसाठी टाळ्या उद्या. गुरम साहेब एक मिनिट इकडे जोर शिकल्या उद्या. आणि सगळ्या रोटरी क्लबच्या माध्यमातून अण्णा मला सारखं बोलवतात आणि खरंच सेवा घडवतात आणि वरनं मला पैसे पण देतात. टाळ्या उद्या. खरं म्हणजे यांच्याकडनं पैसे घेऊ नये, नाही यांच्यासाठी टाळ्या उद्या. आणि स्वप्न होतं तुमच्या कारमध्ये जेव्हा तुम्ही घेऊन येत होता, माझं स्वप्न होतं मी पण कार चालवावं. कार शिकलोय आणि मी माझा मुलगा कार दोघं आम्ही शिकलोय. कार घेणार आम्ही पण तुमचं सगळ्यांचं बघून. हाच आपल्याला स्वप्न आहे. स्वप्न देखना गुन्हा नाही, साकार करना नाही सबसे बडा गुन्हा आहे. आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून पुन्हा एकदा टाळ्या उद्या. असंच बोलत राहा. तुम्हाला थोडा त्रास देतो, असंच थोडं आम्हाला सांभाळा. बस दासो का दास अंबादास. आणि इंस्टा माहिती सगळ्यांना, इंस्टाग्राम मध्ये जायचं अंबादास, चार्ली अंबादास. काय म्हणायचं? चार्ली अंबादास. फॉलो करा, सबस्क्राईब करा. मॅडम या चार्ली अंबादास. थँक्यू. सर्व पदाधिकाऱ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. इकडे लक्ष द्यायचंय. आपण शाळेत बघतो दरवर्षी आपल्या शाळेमध्ये वया पुस्तकं देणाऱ्या अनेक संस्था येतात. फोटो सेशन होतं, वया वगैरे देतात आणि निघून जातात. परंतु रोटरी क्लबच्या सदस्यांचं एक कौतुक करावं असं वाटतं. हे सदस्य पदाधिकाऱ्यांसारखे वाटलेच नाही. हे आमच्यातलेच एक शिक्षक, आमच्यातलेच एक माणसं आहेत असे आम्हाला आज वाटलं. खरंच बाहेरचे जे पदाधिकारी जे असतात कडक अशा पेहरावामध्ये येऊन फोटो सेशन करून निघून जातात, पण तुम्ही आमच्यासोबत राहून प्रत्येक उपक्रम घेतलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सर, तुमचा जो पदाधिकाऱ्यांमधला जिवंतपणा आहे तो कायम असाच राहू दे आणि आपण असेच उपक्रम राबवून आमच्यासारख्या शाळांना तुमच्या उपक्रमात सहभागी करून द्यावा. आणि आमच्या मुलांना नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हा जो आनंद दिला त्याबद्दल आमच्या शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते. अध्यक्ष, हत्तरसंग कुडाल गावातील मान्यवर हे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल रोटरी क्लब सोलापूर MIDC कडून आम्ही सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम या हत्तरसंग कुडाल देवस्थानचे सचिव देवेंद्रप्पा अण्णाप्पा पाटील यांचा सत्कार रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय सत्यनारायण गुरम अध्यक्ष यांना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी पाटील साहेबांचा सत्कार करावा. ही फार महत्वाची भूमिका बजावणारे
याच गावाचे सन्माननीय मल्लिकार्जुन यमदे यांचा या ठिकाणी रोटरी क्लब सोलापूर MIDCच्या वतीनं यथोचित सत्कार करावा असे मी विनंती करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, हात खाली. आपण जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपलं जगणं सुंदर झालं पाहिजे आणि प्रत्येकाचं जगणं सर्वांग सुंदर करण्यासाठी सुंदर अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना हसवल्यानंतर आपल्या शरीरातील 72,000 नाड्या खुलल्या असे कलाकार अंबारस कनकट्टी यांचे या ठिकाणी यथोचित सत्कार करा मी अशी विनंती करतोय. व्यंकटेश जिल्हा पंतुलो यांनी आपल्याला पौष्टिक असे लाडू आणलेत. आमचे रोटेरियन श्री काशीनाथ कुंटला यांनी नॅपकिन आणलेत. श्री निर्मल कुमार काकडे सर यांनी चिक्की आणलेत. श्री कटकूर वकील श्रीनिवास कटकूर वकील यांनी आपल्यासाठी चॉकलेट पण आणलेत. या सगळ्यांचा आस्वाद आपण जाता जाता घेऊया.